सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव डीपीडीसीतील कामांच्या स्थगितीवर बोलताना राणेंचा घणाघात। नितेश राणेंनी जपून बोलावा, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये। शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून आमदार निलेश राणेंचा भावाला सल्ला, तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणेंचं उत्तर। मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ आहे। बाप शब्द निघाल्यानं थोडेसे मतभेद निर्माण झाले। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची सारवासारव। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी माझे अनेक वर्षांपासून प्रयत्न, मात्र यावेळेस दोघेही सकारात्मक आहेत असं वाटतंय। राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांची प्रतिक्रिया। चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। 5000 कार्यकर्त्यांसह उद्या ठाण्यात शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र। राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लेखानं उत्तर। जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात। महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर। राहुल गांधींनी केलेल्या गंभीर प्रश्नावर निवडणूक आयोगानं उत्तर देणं अपेक्षित, मात्र दिल्लीतील आकाच्या सांगण्यावरून फडणवीसांनी लेख प्रपंच केलाय। शहा फडणवीसांवर निशाणा साधत काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचं भाजपला उत्तर। अंजली दमानी यांकडून पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांविरोधात आरोपांच्या फैरी कायम। वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकरांच्या फोनची तपासणी करा, दमानी यांची ट्विट करत मागणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला अवादाक पवनचक्की कंपनीचा विरोध। बीडच्या विशेष न्यायालयात शपथपत्र दाखल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला दोषमुक्त न करण्याची मागणी। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन। आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, बच्चू कडू आक्रमक। लॉरेन्स बिश्नोई गँग फुटली। कॅनडातील गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांचा दुसरा गट तयार झालाय। सलमानच्या घरावर गोळीबार, सिद्दीकी आणि मुसेवाला हत्या प्रकरणात एकत्रित गुन्हे। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा साताराला। मराठी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनकडून जबाबदारी। तब्बल 32 वर्षांनी मिळालाय मान। चंद्रपूरमधील बल्लारपूर जवळील टोल नाक्यावर हिट अँड रनची घटना। टोल टाळण्याच्या प्रयत्नात पिकअप वाहनानं कर्मचाऱ्याला चिरडलंय। वाहन चालक फरार, अधिक तपास सुरू। पुण्याच्या हिंजवडीमध्ये मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप। साचलेल्या पाण्यातून बस वाट काढताना व्हिडिओ व्हायरल। शहरासह जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट।